अरे विशाल रुपये उसात गेला तरी कुठे? रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. शुभ सकाळ सर्वांना. आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जा, कारण त्या तुम्हाला ताकद देतात. आणि याच विचाराने आजच्या वर्कआउटची केली सुरुवात. आज घरीच असल्यामुळे मी बेसिक व्यायाम करून घेतला. आजचा व्यायाम पूर्ण करून मी घरात गेलो तर मने मला म्हणतो, मालक तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाहीये. अरे सोनूचं आणि टायगरचं काय चाललंय? त्यांचा चालू होता धिंगाणा. तेवढ्यातच टायगर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मालक मला वाचवा. जेसीबीला पाहून सोनू म्हणत होता, काका चला आपण जेसीबी चालू. म्हणलं नको रे बाबा, मला नाही येत जेसीबी. शेजारीच आमचं आंब्याचं झाड मोहराने भरलेलं होतं आणि त्या भरलेल्या आंब्याच्या झाडावर होतं भलं मोठं मोहोळ. आज होती सुट्टी, त्याच्यामुळे पप्पा मला म्हणाले चल रे माझ्यासोबत. पप्पांना मी विचारलं, अहो जायचंय तरी कुठं? पप्पा म्हणाले चल जायचंय आपल्याला नदीला. आम्ही पोहोचलो नदीला आणि पाहतो तर काय, आमची तुटली होती पाईपलाईन. फुटलेली पाईपलाईन पाहून आम्ही केली पहारीने खांदायला सुरुवात. पहारीने खांदून काही जमलं नाही, मग आम्ही लावला ट्रॅक्टर. मग काय तर ट्रॅक्टरला बांधला पाईप आणि काढला तो ओढून. त्यानंतर मी गेलो आमच्या भीमा नदीकडे. भीमा नदीकडे पाहिलं तर एकदम हिरवळच हिरवळ होती. आज ऊन जरा जास्तच पडलेलं होतं. ऊन जरा जास्तच होतं, त्याच्यामुळे मी म्हणलं विशालवर पे काळा पडेल, चला आपलं घरी. आणि मग काय तर मी गेलो घरी. घरी पोचलो तर आमच्या कोंबड्यांचं चाललं होतं खाण्याचं काम. आणि अशा प्रकारे आजचा आमचा संपला दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.